करून दिलेले तुम्हाला ते बुकमध्ये, पण ते कसे आहेत ते समजून घेऊ आपण. कारण एक प्रॉब्लेम, एक ते दोन प्रॉब्लेम, ते दोन्ही प्रॉब्लेम थोडे वेगळ्या मेथडचे आहेत, तर थोडे समजून घेऊ आणि त्याला सॉल्व्ह करू आपण. ठीक आहे. पार्टिकल परफॉर्मिंग 70 नंबरचा प्रॉब्लेम घेऊ आपण. अनसॉल्व्ड प्रॉब्लेम जो राहिला आपला. अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ पिरियड 2π. एक पार्टिकल आहे जो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करतोय. ओके. आणि त्याचा जो टाइम पिरियड दिलेला आहे आपल्याला, मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही एक एक्स्ट्रीम पोझिशन, तर त्याचा टाइम पिरियड आपल्याला दिलेला आहे 2π. म्हणजे एक ऑसिलेशन करायला तो 2π एवढा टाइम घेतोय. म्हणजे मीन पोझिशन पासून जर त्यानं मोशन स्टार्ट केली तर एक्स्ट्रीम पोझिशनला जाण्यासाठी त्याला किती वेळ लागत असेल, π/2. पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशन पासून मीन पोझिशनला येण्यासाठी किती वेळ लागत असेल, π. पुन्हा मीन पोझिशन पासून या एक्स्ट्रीम पोझिशनला जाण्यासाठी आणखी π/2, म्हणजे टोटल किती टाइम होईल, 3π/2. आणि पुन्हा वापस इथं आला मीन पोझिशनला, तर टाइम पिरियड किती झाला त्याचा, एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी किती राहील, 2π. ठीक आहे. तर तुम्हाला समजलंय टाइम पिरियड किती लागतो त्याला, 2π एवढा टाइम पिरियड लागतोय. अबाउट मीन पोझिशन, मी हे लिहिण्यामागचे काही कारण आहेत, प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, about the mean position O is observed to have a speed of 3, sorry, याची स्पीड जी दिली, a particle performing linear simple harmonic motion of period 2π second about the mean position O. या पोझिशनला काय म्हणले त्यांनी, O म्हणलेले. ठीक आहे. is observed to have a speed of b√3 meter per second when at a distance of b from O. तर हा पार्टिकल जेव्हा O पॉइंट पासून B एवढ्या अंतरावर होता, किती अंतरावर, B एवढ्या अंतरावर आहे, तर त्या ठिकाणी त्या पार्टिकलची स्पीड दिलेली आपल्याला, ती स्पीड किती आहे, 3√b दिलेली. ओके, 3√b आहे ना, नाही सॉरी, b√3, सॉरी b√3 ही त्याची काय दिलेली आपल्याला, व्हेलॉसिटी दिलेली, मीटर पर सेकंद, त्या ठिकाणची त्याची व्हेलॉसिटी दिली. पुढे, when at a distance b, ओके, from O, if particle is moving away from O. आता पार्टिकल जर O पासून दूर जात असेल, समजा इकडे चाललाय तो पार्टिकल, या मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन कडे चाललाय. If particle is moving away from O at that instant, त्या वेळेला तो पार्टिकल O पासून दूर चाललाय, म्हणजे मीन पोझिशन पासून दूर चाललाय. Find the time required by particle to travel a further distance b. तर आणखी b एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल, लक्ष द्या. प्रॉब्लेम काय, एक पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतोय. ओके, त्याचा टाइम पिरियड दिलेला आपल्याला 2π. ओके, आणि तो या मीन पोझिशनच्या अबाउट मोशन करतोय. तर तो पार्टिकल मीन पोझिशन पासून, म्हणजे O पॉइंट पासून किती अंतरावर आहे, B पॉइंटवर आहे, B एवढ्या डिस्टन्सवर आहे, आणि त्या ठिकाणी त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी आपल्याला दिलेली आहे 3b√3 मीटर पर सेकंद एवढी दिलेली. तर आपल्याला काढायला सांगितलंय की या पॉइंट पासून आणखी किती डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं, त्याला B एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करायचंय, आणि तेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल, म्हणजे आपल्याला इथं काय काढायचं, इन शॉर्ट टाइम काढायचा आहे. ओके, तर सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती पाहिजे याचा अँप्लिट्यूड. सगळ्यात अगोदर काय माहित पाहिजे आपल्याला, अँप्लिट्यूड. तर अँप्लिट्यूड काढण्यासाठी आपण काय करू, व्हेलॉसिटीचा यूज करू. या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी किती आहे, व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल, थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आहे, लक्ष द्या. व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल ॲट ए डिस्टन्स b इज किती दिलेली आहे, म्हणजे आता इथं लक्ष द्या, x ची व्हॅल्यू किती आहे, b आहे. ओके, तर व्हेलॉसिटी किती दिली त्या ठिकाणची आपल्याला, b√3. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, ओके, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, ω√a² - x², हे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. मग या ठिकाणी अंतर किती आहे O पॉइंट पासून, डिस्टन्स किती आहे b, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, त्या ठिकाणची व्हेलॉसिटी पण आपल्याला दिलेली आहे. तर काढायचं काय आपल्याला, a ओमेगा आपल्याला काढता येईल कशावरून, टाइम पिरियड म्हणून. ओके,
तर मग व्हेलॉसिटी आपल्याला पुटअप करायचं बी स्क्वेअर रूट ऑफ 3 ओके इक्वल्स टू ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू काय असते 2 पाय अपॉन कॅपिटल टी. तर टाइम पिरियड किती दिले आपल्याला 2 पाय. हे लिहितो वाटल्यास मी. ओमेगाला काय म्हणू शकतो आपण 2 पाय अपॉन कॅपिटल टी स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला ओ पॉईंट पासून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे बी आहे तर बी स्क्वेअर. तर टाइम पिरियड आपल्याला दिलेला याचा किती 2 पाय इथं ठेवून द्या. 2 पाय काय होईल कॅन्सल बी स्क्वेअर रूट ऑफ 3 2 पाय डिवायडेड बाय 2 पाय आणि इथं राहील ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आपल्याला काय काढायचं माहिती आहे का ए अँप्लिट्यूड काढायचं आहे. त्याचा अँप्लिट्यूड किती आहे तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर बी स्क्वेअर रूट ऑफ 3 ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याचा दोन्ही साईडचा काय करून घेऊ आपण स्क्वेअर करून घेऊ. दोन्ही साईडचा स्क्वेअर करून घेतला तर स्क्वेअर रूट काय होतील 900 होतील. बी स्क्वेअर 3 किंवा 3b स्क्वेअर इथे 3b स्क्वेअर b चा स्क्वेअर b स्क्वेअर 3 स्क्वेअर रूट मध्ये निघून जाईल a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. तर हे a स्क्वेअर इकडे आल्यानंतर काय होईल प्लस म्हणजे मायनस आहे इकडे आल्यानंतर काय होईल प्लस होईल b स्क्वेअर. तर a स्क्वेअर इक्वल्स टू काय 3b स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हे दिसतंय ना खालचं सर्वांना खालचं दिसतंय का सर्वांना ओके. थोडा मोठा प्रॉब्लेम आहे तर त्यामुळे मी त्याचे थोडेसे पार्ट तयार करतो. ए स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आहे ए स्क्वेअर इक्वल्स टू येईल 4b स्क्वेअर. दोन्ही साईडचा स्क्वेअर करा स्क्वेअर रूट करा तर ए स्क्वेअरचा स्क्वेअर रूट ए 4 चा स्क्वेअर रूट 2 आणि बी स्क्वेअरचा स्क्वेअर रूट बी म्हणजे याचा अँप्लिट्यूड किती आलं बी. म्हणजे मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंतचं डिस्टन्स किती आहे 2b आहे. पार्टिकल कुठं किती अंतरावर आहे बी एवढ्या अंतरावर आहे. तिथून पुढे किती डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं त्याला तर बी. तर ते बी एवढा अंतर ट्रॅव्हल करण्यासाठी किती वेळ लागेल काढायचे ओके. त्याचा अँप्लिट्यूड आहे 2b तो अर्ध्यामध्ये आहे अर्ध्यातून पुढे येण्यासाठी त्याला किती वेळ लागला हे कॅल्क्युलेट करायचं आपल्याला ओके. कळलाय प्रॉब्लेम काय करायचं तर ओके. तर पुढे आता एक काम करू आपण इथपर्यंत येण्यासाठी किती वेळ लागतो हे तर माहिती आहे आपल्याला. किती वेळ लागतो इथपर्यंत येण्यासाठी टोटल टाइम किती आहे 2 पाय. इथपर्यंत येण्यासाठी किती लागते π/2. मेन पोझिशन पासून पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला जर त्याने मेन पोझिशन पासून मोशन स्टार्ट केली असेल त्यावेळेस टाइम 0 असेल तर त्याला मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला येण्यासाठी किती वेळ लागलाय π/2 आणि आपल्याला इथून इथपर्यंत येण्यासाठी लागलेला वेळ काढायचा आहे. इथून इथपर्यंत येण्यासाठी याच्यातून हा वेळ काय करायचा वजा करायचा म्हणजे राहिलेला वेळ मिळून जाईल आपल्याला. ठीक आहे लक्ष द्या मी पुन्हा एकदा सांगतो काय करायचं आपल्याला. आपल्याला इथून इथपर्यंत येण्यासाठी लागणारा वेळ काढायचा आहे. इथून इथपर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागलाय π/2 हे आपल्याला माहिती आहे. किती लागलाय π/2 एवढा वेळ लागलाय. मग आपण इथून इथपर्यंत येण्यासाठी लागलेला वेळ जर काढला तर या वेळामधून हा वेळ वजा केला तर राहिलेला वेळ मिळून जाईल आपल्याला. या एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी लागलेला वेळ मिळून जाईल. कळलाय प्रॉब्लेम काय तर कळलंय का प्रॉब्लेम समजलाय का ठीक आहे. हा लक्ष द्या मी हे मुद्दामून लिहिलं होतं. टाइम पिरियड 2 पाय आहे तर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला जाण्यासाठी किती वेळ लागला असेल π/2 पुन्हा मीन पोझिशनला येण्यासाठी π/2 म्हणजे किती पाय होईल. पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशनला जाण्यासाठी π/2 तो किती होईल 3π/2 आणि पुन्हा मीन पोझिशनला तर 4π/2 4π/2 म्हणजे किती 2 पाय. एक ऑसिलेशन कंप्लीट झालं. तर म्हणजे ओ पॉईंट पासून एक्स्ट्रीम पॉईंटला येण्यासाठी π/2 एवढा वेळ लागतोय. तर ओ पॉईंट पासून इथपर्यंत किती टाइम लागला असेल आणि मग त्याच्यातून तो टाइम वजा करा तर मग आपल्याला राहिलेला डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा वेळ मिळेल. ठीक आहे तर आता आपल्याला हे काढायचं या हे एवढं डिस्टन्स बी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा वेळ. तर मग डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे व्ही नो डिस्प्लेसमेंट इक्वेशन. इक्वेशन काय x इज इक्वल टू पार्टिकल मोशन कुठून स्टार्ट केले मेन पोझिशन पासून x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी. मग त्यानं ओ पॉईंट पासून इथपर्यंत किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले आपल्याला दिलेले किती आहे b. x इज इक्वल टू b a ची व्हॅल्यू किती आहे 2b काढूया ना आपण a ची व्हॅल्यू किती आहे 2b. अँप्लिट्यूड किती आहे मोशनचं 2b. या दोन्ही व्हॅल्यूज इथे पुटअप करा x ची व्हॅल्यू b a ची व्हॅल्यू 2b साइन ओमेगा टी. आपल्याला काढायचे आहे टी. इथून इथपर्यंत येण्यासाठी लागणारा वेळ किती डिस्प्लेसमेंट झाले b. तर b एवढे डिस्प्लेसमेंट करण्यासाठी किती वेळ लागला तर b काय करा कॅन्सल.
हे 2 इकडे डिव्हिजन मध्ये आणा, इकडे राहील 1/2, इकडे काय राहील साइन ओमेगा टी. ठीक आहे, मग हे साइन इकडे आल्यानंतर राहील साइन इनवर्स, तर साइन इनवर्स 1/2 इक्वल्स टू ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू किती घ्यायची? ओमेगाची व्हॅल्यू आपण काय घेतो 2 पाय आपण कॅपिटल टी. कॅपिटल टी किती दिले आपल्याला 2 पाय. किती दिले 2 पाय. लक्षात आले काय केले तिथं? ओमेगा म्हणजे काय 2 पाय अपॉन कॅपिटल टी. 2 पाय टी ची व्हॅल्यू किती आहे 2 पाय. टाइम पिरियड 2 पाय आहे, तर 2 पाय काय होईल कॅन्सल, तर इथं काय राहील फक्त टी. हे टी, तर मग टाइम इक्वल्स टू काय येईल साइन इनवर्स ऑफ 1/2. मला सांगा 1/2 चा साइन इनवर्स किती येतो? साइनची व्हॅल्यू आहे हा 30 अँगलला. किती डिग्री अँगल आहे 30 डिग्री. 30 डिग्री म्हणजे पाय मध्ये लिहिलं तर किती येईल? पाय मध्ये लिहिलं तर मला तर π/6 येईल. बरोबर आहे, π/6 बरोबर आहे, π/6. म्हणजे ओ पॉइंट पासून बी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी किती वेळ लागलाय π/6. आणि ओ पॉइंट पासून एक्स्ट्रीम पोझिशनला येण्यासाठी लागणारा वेळ किती आहे π/2. या टोटल टाइम मधून इथपर्यंत येण्यासाठी लागलेला टाइम जर वजा केला तर आपल्याला काय मिळेल राहिलेला टाइम. ठीक आहे, टाइम required to travel further distance B is equal to is किती असेल time taken by particle to travel distance B किंवा सर time taken by particle to travel distance to extreme position वजा टाइम टेकन बाय पार्टिकल टू ट्रॅव्हल डिस्टन्स बी. बी एवढे डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी लागलेला वेळ, एक्स्ट्रीम पोझिशनला जाण्यासाठी लागलेला वेळ आणि मेन पोझिशन पासून बी एवढे डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा वेळ, या दोघांची काय करावं लागेल आपल्याला वजाबाकी. एक्स्ट्रीम पोझिशनला येण्यासाठी किती वेळ लागलाय π/2 आणि ओ पॉइंट पासून बी एवढे डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा वेळ किती π/6 आपण काढला. तर π/2 मधून π/6 वजा करा, किती येईल हे 6 पाय छेद सारखा नाही 6 पाय डिवाइडेड बाय 6 पाय वजा 2 पाय डिवाइडेड बाय 6 2 12. 6 मधून 2 गेले 4, 4 पाय भागिले 12, 4 1 4 4 त्रिकम 12 π/3. तर टाइम किती लागला π/3. तर आपला आन्सर असेल π/3. बरोबर आहे, π/3 सेकंद. सेकंद मध्ये सेकंद. ओके, तर समजलाय प्रॉब्लेम? थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम होता पण सोपा आहे. लक्ष द्या, आपल्याला काय दिले माहिती आहे का, या पॉईंटची व्हेलॉसिटी दिलेली आहे, तर त्या पॉईंटची व्हेलॉसिटी दिली आहे, तर त्यावरून आपण काय केले अगोदर अँप्लिट्यूड काढून घेतलं. या मोशनचं अँप्लिट्यूड कशासाठी काढून घेतले, कारण की आपल्याला डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशनचा यूज करायचा होता. ओ पॉईंट पासून इथं किती डिस्प्लेसमेंट झाले बी. ओके, तर मग त्यावरून इथून इथपर्यंत येण्यासाठी किती वेळ लागला ते काढता येतो आपल्याला. तो काढला किती आला आपल्याला π/6. या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत येण्यासाठी लागणारा वेळ किती आहे π/6 आहे, आणि या पॉईंट पासून इथपर्यंत येण्यासाठी लागणारा वेळ किती आहे π/2. ते आपण टाइम पिरियड वरून काढले. तर मग हे या इथपर्यंत येण्यासाठी लागणारा टाइम याच्यातून जर वजा केला तर आपल्याला काय मिळेल राहिलेलं डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी लागलेला वेळ तो किती आहे π/3. आता जर दोघांची बेरीज केली तर किती यायला पाहिजे π/2 यायला पाहिजे. येते का पाहू आपण. π/6 प्लस π/3 इथून इथपर्यंत येण्यासाठी π/6 आणि इथून समोर जाण्यासाठी π/3. तर किती येईल हे याला 2 ने मल्टिप्लाय केलं 2 ने डिवाइड केलं तर किती येईल पाय प्लस 2 पाय डिवाइडेड बाय 6 बेत्रिक 6 छेद सारखा आहे, तर किती येईल 3 पाय बाय 6. ओके, हे किती येईल 3 1 3 3 2 6 π/2. ओके, तर आपण जे आन्सर काढले ते बरोबर आहे π/3 सेकंद. ओके, समजलाय प्रॉब्लेम? समजलाय का प्रॉब्लेम? कोणाला काही अडचण असेल तर विचारा प्लीज. काय विचारतोय मी? अरे बाकीचे विनायक, विशाल, आशा, अजित,
समजला एक प्रॉब्लेम? थोडा अवघड प्रॉब्लेम होता हा, थोडा म्हणजे खूप जास्तही नाही. नाही समजलं का अंकिता? नाही नाही नाही, आता कोणीतरी नो नो म्हणून टाकलं होतं, तर ते त्यांनी सांगा प्लीज. भारत, अंकिता, प्रॉब्लेम नाही समजला का? ठीक 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 ठीक. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याला तुम्ही काय करा माहिती का, प्रॉब्लेमला फेअर करत चला बरं का, एखाद्या वहीमध्ये लिहित चला आपण जे प्रॉब्लेम घेतोय ते, घरी प्रॅक्टिस करत जा. ओके ओके. तर याचा स्क्रीनशॉट काढून घेतलाय का? स्क्रीनशॉट काढून घेतलाय का याचा? चला पुढे जाऊ आपण, पुढचा प्रॉब्लेम घेऊ. पुढचे प्रॉब्लेम सिंपल पेंडुलमवरचे आहेत, जे आपल्याला अनसॉल्ड मध्ये तर नाहीत पण सॉल्ड मध्ये आहेत, थोडे वेगळ्या पद्धतीचे आहेत, ते घेऊन टाकू आपण, कारण की मग आपल्याला सगळेच प्रॉब्लेम होऊन जातात आपले. आणि कोनिकल पेंडुलम आणि सिंपल पेंडुलम मधला डिफरन्स तेवढा घेऊ. तर नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे, पेज नंबर 123 वरचा एक्झाम्पल नंबर 5.10. काय प्रॉब्लेम आहे? द पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ सिंपल पेंडुलम इज increases by 10% when its length is increased by 21% and find its initial length and initial period. ठीक आहे, चला प्रॉब्लेम काय लक्ष द्या. लक्ष द्या प्रॉब्लेम काय आहे. तर समजा आपल्याकडे एक पेंडुलम आहे, आपल्याकडे एक पेंडुलम आहे, हा सिंपल पेंडुलम आहे. ओके, आणि हा ऑसिलेशन करतोय अबाउट इट्स मीन पोझिशन. या मीन पोझिशनच्या भोवती तो काय करतोय? ऑसिलेशन करतोय. ओके, असा. आणि त्याचा ऑसिलेशन करण्याचा जो पिरियड आहे समजा टी आहे. किती आहे? टी आहे. या पेंडुलमची लांबी किती आहे? एल आहे. ओके, या पेंडुलमची लांबी आहे एल. ओके, तर याचा टाइम पिरियड आहे टी. आता पुढे काय सांगितलं माहिती आहे का? प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं आपल्याला? या पेंडुलमची लांबी वाढवली आपण. या पेंडुलमची लांबी आपण कितीने वाढवली? तर आपण त्याची लांबी वाढवली 21 सेंटीमीटरनं वाढवली. 21 सेंटीमीटरनं वाढवली आहे. आणि मग लांबी जर वाढली तर टाइम पिरियड इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे कोनिकल पेंडुलमचा, सॉरी सिंपल पेंडुलमचा, स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी. आपल्याला माहिती आहे जर लांबी वाढली तर टाइम पिरियड पण काय होईल? चेंज होईल. ओके, तर मग आपण काय करतोय आता इथं, या इथे आपण काय करतोय तर याच पेंडुलमची लांबी काय केली आपण समजा वाढवली आहे. आणि आता टोटल लांबी किती आहे त्याची? एल प्लस 21 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर? 0.21 मीटर, बरोबर आहे. 0.21 मीटर, मीटर मध्ये केलं मी त्याचं कन्व्हर्जन. तर लांबी आपण वाढवली आहे आणि लांबी वाढल्यामुळे काय होईल? त्याचा टाइम पिरियड पण चेंज होईल ना. आता लांबी वाढल्यामुळे काय व्हायला पाहिजे? टाइम पिरियड वाढायला पाहिजे, कारण की लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला? टाइम पिरियडला. ओके, बाकी सगळं तर कॉन्स्टंट आहे. आपल्याला लेंथचा आपल्याला लॉ माहिती आहे, लॉ ऑफ लेंथ. काय लॉ ऑफ लेंथ? लॉ ऑफ लेंथ काय सांगतं की टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. जर लेंथ वाढली तर काय वाढेल? टाइम पिरियड देखील वाढेल. मग आता जेव्हा हा पेंडुलम होता अगोदरचा पेंडुलम, त्याचा टाइम पिरियड किती होता? टी. त्याची लांबी किती होती? एल. तर त्याचा टाइम पिरियड किती असेल? एल बाय जी इज द टाइम पिरियड. ओके, आता आपण त्याची लांबी काय केली आहे? वाढवली आहे 21 सेंटीमीटरनं, त्यामुळे त्याचा टाइम पिरियड वाढलाय. ओके, नाही, हा टाइम पिरियड कितीनं वाढलाय? तर 10% त्याचा टाइम पिरियड वाढलाय. तर अगोदरचा टाइम पिरियड किती होता? टी. त्याच्यामध्ये कितीची भर पडली आहे? 10%ची भर पडली आहे, म्हणजे 10% तो टाइम पिरियड वाढला. 10% ऑफ टी. अगोदरच्या टाइमच्या 10%ने त्याच्यात वाढ झाली. म्हणजे अगोदरचा टाइम होता समजा 100 होता, तर त्याच्यात 10%ने वाढ म्हणजे किती? तर 10 ने वाढ होईल म्हणजे किती होईल? 110. ठीक आहे, तर आपण अगोदरचा टाइम इथं किती कन्सिडर केलाय? अगोदरचा पेंडुलम जेव्हा लेंथ एल होती त्यावेळेस टाइम पिरियड किती? टी आहे. आता त्याची लांबी वाढली 21 सेंटीमीटरनं,
तर त्याचा टाइम पिरियड कितीने वाढलाय? 10% वाढलाय. तो किती झाला असेल आता मग? अगोदरचा टाइम प्लस 10% वाढ, तर 10% वाढ असेल 10%. ओके, तर हा त्याचा काय असेल? टाइम पिरियड. याला म्हणू आपण T2 आणि याला म्हणू आपण T1. ओके, सॉरी, टाइम पिरियड, पहिला टाइम पिरियड आणि हा दुसरा टाइम पिरियड. मग T2 इक्वल्स टू फॉर्म्युला काय लिहितो आपल्याला? T2 इक्वल्स टू फॉर्म्युला येईल 2 पाय, कारण की आता इथं काय बदलली? लेंथ बदलली ना. तर L2, याला म्हणू आपण L1, L2 डिवायडेड बाय G. ओके, तर L2 ची व्हॅल्यू किती आहे आपली? L2 ची व्हॅल्यू आहे L प्लस 0.21 मीटर. ओके, आणि L1 ची व्हॅल्यू किती आहे? L1 ची व्हॅल्यू आहे L. L1 ची व्हॅल्यू किती आहे? L. आता हे दोन इक्वेशन आपल्याला मिळालेत. ओके, T1 चे इक्वेशन मिळालं, T2 चे इक्वेशन मिळालं. याला इक्वेशन नंबर 1 आणि याला इक्वेशन नंबर 2. या दोघांचा काय घ्यायचा? रेशो घ्यायचा आता. ओके, सुरुवातीला T1 ची व्हॅल्यू किती होती? T1 ची व्हॅल्यू किती आहे? T आहे. ओके, मी इथं लिहितो वाटल्यास T1. त्याचा रेशो T1 बाय T2 रेशो घेतला. लेफ्ट साइडला 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ राईट साइडला सॉरी L1 बाय G, आणि T2 ची व्हॅल्यू किती आहे? 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ L2 बाय G. 2 पाय कॅन्सल. T1 ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? T. अगोदरचा टाइम पिरियड किती होता? त्याचा T. नंतर त्याचा टाइम पिरियड लांबी वाढल्यामुळे त्याचा टाइम पिरियड किती टक्क्याने वाढलाय? 10% वाढलाय. तर टोटल टाइम किती झालाय? T प्लस 10% ऑफ कॅपिटल T एवढा झाला. तर T2 ची व्हॅल्यू माहिती आहे, T1 ची व्हॅल्यू माहिती आहे. पुटअप करा. T1 ची व्हॅल्यू किती आहे? T. पुटअप केली. डिवायडेड बाय T2 ची व्हॅल्यू किती आहे? T प्लस 10% ऑफ T. T प्लस 10% ऑफ T. 10% त्याच्या टाइम पिरियड मध्ये वाढ झाली. म्हणून इथं आपल्याला काय करावं लागेल? बेरीज. अगोदरच्या टाइम मध्ये 10% वाढ केली आपण. ओके, बरोबर. तिकडे स्क्वेअर रूट ऑफ L1. L1 ची व्हॅल्यू किती आहे? L. L बाय G, आणि L2 ची व्हॅल्यू किती आहे? L प्लस 0.21 मीटर. L प्लस 0.21 मीटर डिवायडेड बाय G. ओके, तर खालच्यातून कॉमन काय करता येईल आपल्याला? T कॉमन काढता येईल. तर T डिवायडेड बाय इथं 1, T कॉमन काढेल ना, 1 प्लस 10% आणि मल्टिप्लाइड बाय T. तर हे T आणि हे T काय होईल? कॅन्सल. लेफ्ट हँड साइडला डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कशामध्ये जाईल? न्यूमरेटर मध्ये. तर कंस काय येईल इकडं? L बाय G मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ G बाय L, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. L ची व्हॅल्यू किती? L प्लस 0.21 मीटर. आपल्याला काढायला काय सांगितलं माहिती आहे का? अगोदरची लांबी किती होती? लक्ष द्या, 21 मीटर लांबी वाढवली आपण, 0.21 न लांबी वाढवली, तर मग अगोदरची लांबी किती होती? म्हणजे या L ची व्हॅल्यू आपल्याला काढायची, कॅपिटल L ची. ठीक आहे, मी वाटल्यास प्रॉब्लेम पुन्हा एकदा, प्रॉब्लेम झाल्यानंतर सॉल्व सगळं सांगतो व्यवस्थित. हे G काय होईल? कॅन्सल. इथे काय राहील? 1 डिवायडेड बाय 1 प्लस 10% म्हणजे 10/100. ओके, 10/100. इकडे काय राहील? स्क्वेअर रूट ऑफ L बाय L प्लस 0.21 मीटर. आता त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. तर 100 डिवायडेड बाय 100 प्लस 10 डिवायडेड बाय 100 and equals to L by L plus 0.21 मीटर. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कशामध्ये जाईल? न्यूमरेटर मध्ये. ओके, तर इक्वेशन कसं येईल? 100/110 बरोबर L बाय L प्लस 0.21 मीटर. ओके, स्क्वेअर रूट मध्ये दोन्ही साईडचा स्क्वेअर करा. ओके, 110चा स्क्वेअर करा, 100चा स्क्वेअर करा, स्क्वेअर रूट निघून जाईल आणि मग आपल्याला बाकी हे टर्म्स. ठीक आहे, जागा नाही पुरणार इथं कदाचित.
इथं काय केलं लक्षात आलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 100 ने मल्टिप्लाय केलं, मग 100 + 10 110 आणि 100 डिनॉमिनेटर मध्ये वर गेले न्यूमरेटर मध्ये, तर 100 भागिले 110 दोन्ही साईडचा स्क्वेअर करावा लागेल. इथं करतो मी वाटल्यास, थोडंसं दिसतंय सर्वांना, या कोपऱ्यामध्ये दिसेल ना सगळ्यांना. हा, 100चा स्क्वेअर किती येईल, 10 to the power 2, 10 to the power 2 multiplied by 2 किती येईल, 10 to the power 4. ओके, 11चा 110चा स्क्वेअर किती येईल, तर 11 गुणिले 10 to the power 1, तर 11चा 121, 121 म्हणजे 10चा घातांक 2 म्हणजे इतका येईल. बरोबर आहे, 12100 बरोबर आहे का, 110चा स्क्वेअर. बरोबर आहे. चला, आणि इकडे लेफ्ट हँड साईडचा पण स्क्वेअर घ्यावा लागेल, राईट हँड साईडचा स्क्वेअर घ्यावा लागेल, इक्वल्स टू एल, स्क्वेअर रूट निघून जाईल, एल बाय एल प्लस 0.21 मीटर. तर आता फक्त ही टर्म डिनॉमिनेटर टर्म इकडे न्यायची आणि ही इकडे न्यायची, बाकी काहीच नाही करायचं. तर 10चा घातांक 4 गुणिले एल प्लस 0.21 मीटर बरोबर, ही भागाकारामध्ये तिकडे गेल्यानंतर कशामध्ये जाईल, मल्टिप्लिकेशन मध्ये येते, 12100 एल. ते 10चा घातांक 4 म्हणजे काय, 10,000, 10,000 ने एल ला मल्टिप्लाय करून घेऊ, त्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊ, तर हे येईल 10चा घातांक 4 एल प्लस 10चा घातांक 4 ने जर मल्टिप्लाय केलं तर पॉईंट बाहेर निघेल आणि हे येईल 2100 आणि बरोबर 12100 एल. हे 10,000 एल आहेत आणि 12100 एल आहेत, तर आपल्याला 10,000 तिकडे नेऊ आपण, वजा होतील मग ते, तर 2100 बरोबर 2100 मीटर बरोबर 12100 एल वजा 10,000 एल. थोडंसं छोटं काढावं लागतं मला, 2100 एल 2100 मीटर बरोबर 12100 एल वजा 10,000 एल. 12100 मधून 10,000 गेले किती राहतील, 2100 राहतील, बरोबर आहे, एल राहतील, तर 2100 म्हणजे 2100 एल आणि इकडे काय 2100 मीटर. तर हे 2100 कॅन्सल होतील, इथं काय राहील 1, म्हणजे लेंथ किती आली आपली 1 मीटर. तर अगोदरची लांबी किती होती 1 मीटर. तर बघा तुम्ही तिथं दिलेलं आहे, त्याची जी लेंथ आहे इनिशियल लेंथ ती किती आलेली, 1 मीटर आलेली. ठीक आहे, थोडीशी जागा नाही पुरली, डायग्राम मी थोड्याशा मोठ्या काढल्यात, पण प्रॉब्लेम असा सॉल्व्ह करायचा आहे. बघा लक्ष द्या, मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो कसं करायचं आहे. तुम्हाला काय सांगितलं माहिती आहे का, तुम्हाला नेक्स्ट कंडिशन दिली की बाबा एका पेंडुलमचा, सेकंड पेंडुलमचा टाइम पिरियड वाढलाय कितीनं, 10%. 10% कधी वाढलाय, जेव्हा त्याची लेंथ आपण कितीनं वाढवली आहे, 21 सेंटीमीटरनं वाढवल्यामुळं त्याचा टाइम पिरियड 10% वाढलाय. मग आपल्याला कन्सिडर करावं लागेल की अगोदर अमुक अमुक टाइम होता, म्हणजे अगोदर पेंडुलमची लांबी एल होती आणि त्याचा टाइम किती होता, टी होता. ओके, त्यावेळेसच्या लेंथला आपण L1 म्हणू आणि त्यावेळेसच्या त्याच्या टाइमला टी म्हणू आपण. ओके, T1 म्हणू. ओके, नंतर आपण त्याची लांबी वाढवली, तर मग अगोदरची लांबी L होती, त्याच्यामध्ये किती ऍड करावं लागेल आपल्याला, 21 सेंटीमीटर ऍड करावं लागेल. ओके, त्यामुळे टाइम किती वाढलाय त्याचा, तर 10% टाइम वाढलाय, मग अगोदरच्या टाइम मध्ये 10% टाइम ऍड करावं लागेल आणि तो असेल त्याचा नंतरचा टाइम पिरियड, त्याला म्हणले आपण T2, आणि ती असेल त्याची नंतरची लेंथ, त्याला म्हणले आपण L2. मग त्याचा रेशो घेतलाय आणि त्यावरून आपण त्याची लेंथ कॅल्क्युलेट केली, लेंथ किती आली 1 मीटर. ओके, आणि जर लेंथ माहिती असेल तुम्हाला तर त्याच्यावरून त्याचा काय मिळतो आपल्याला, टाइम पिरियड देखील काढता येतो. टाइम पिरियडचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, हा 2π√L/g. लेंथ तुम्ही काढली तर तुम्हाला त्याचा टाइम पिरियड देखील काढता येईल. ओके, तर हे बुकमध्ये दिलेलं आहे तुम्हाला सॉल्व्ह करून, फक्त प्रॉब्लेम कसा आहे तो समजून घ्या.
समजलाय प्रॉब्लेम? प्रॉब्लेम मध्ये कोणाला काय अडचण आहे का? हां, ठीक आहे. ओके. पुढे आणखी एक प्रॉब्लेम आहे जो तुम्हाला नीटला पण विचारतात अशा प्रकारचा प्रॉब्लेम. ठीक आहे, तर तो प्रॉब्लेम आपण घेऊ. ओके, तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आपण. ठीक आहे, तर तो प्रॉब्लेम आहे पेज नंबर 124 वर. सॉल्व्डच प्रॉब्लेम आहे, 5.11, पण समजला पाहिजे, समजणं गरजेचं आहे. ओके, तर तसे प्रॉब्लेम जे आहेत तुमच्या स्पर्धा परीक्षेला विचारतात हा प्रॉब्लेम अशा पद्धतीचा, तर तो आपण घेऊन टाकू. त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा तुमच्या बुकमध्ये सॉल्व्ह करून दिलेले, नाही घेतलं तरी चालतं. ओके, तर जो नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो आहे असा. इन समर, लक्ष द्या, इन समर सीझन अ पेंडुलम क्लॉक इज रेग्युलेटेड ॲज अ सेकंड पेंडुलम. ओके, उन्हाळ्यामध्ये एक सेकंड पेंडुलम आपण घेतलेला आहे. ओके, पेंडुलम क्लॉक आहे एक, आणि तिचा जो आहे तो सेकंड पेंडुलम आहे. इट कीप्स करेक्ट टाइम. आता सेकंड पेंडुलम आपल्याला माहिती आहे, सेकंड पेंडुलम म्हणजेच काय असतो, एक प्रकारचा सिंपल पेंडुलमच असतो. ओके, आणि त्याला एक ऑसिलेशन कंप्लीट करायला किती वेळ लागतो? किती वेळ लागतो? 2 सेकंद लागतो. म्हणून त्याला काय म्हणतात? सेकंड पेंडुलम. तर हा जो सेकंड पेंडुलम आहे समर मध्ये बरोबर टाइम दाखवतोय. एक ऑसिलेशन कंप्लीट करायला किती वेळ घ्यायलाय? 2 सेकंदच घेतोय. ठीक आहे, अँड इट कीप्स करेक्ट टाइम ड्युरिंग विंटर. आता उन्हाळ्यानंतर काय तयार होतोय, सॉरी उन्हाळा, पण पावसाळा, पावसाळा झाल्यानंतर काय होतं? हिवाळा. हिवाळ्यामध्ये काय झालंय तर इन विंटर, ड्युरिंग विंटर द लेंथ ऑफ पेंडुलम डिक्रीज बाय 1%. आता इथे या पेंडुलमची लांबी समजा आपण कन्सिडर करू एल आहे. किती आहे? एल आहे अगोदर उन्हाळ्यामध्ये. आणि आता विंटर मध्ये त्याची जी लांबी आहे ती कमी झाली. किती टक्क्यानं कमी झाली आहे? 1% कमी झाली. त्याच पेंडुलमची लांबी आता 1% कमी झाली आहे. आता ती किती असेल? एल मायनस 1%. कमी झाली आहे, वाढलेली नाही. 1% ऑफ एल. ठीक आहे, 1% ऑफ एल. वाटल्यास मी व्यवस्थित एल मायनस 1% ऑफ एल. 1% त्याची लांबी काय झाली? कमी झाली. मग आता लांबी जर कमी झाली असेल तर त्याचा टाइम पिरियड पण काय झाला असेल? बदलला असेल. कारण की आपल्याला माहिती आहे पेंडुलमचा टाइम पिरियड कशावर डिपेंड असतो? स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी. ओके, तर मग आता लेंथ कमी झाली आहे ना हिवाळ्यामध्ये. ठीक आहे, लेंथ कमी झाली आहे. लेंथ कमी झाल्यामुळं काय होतं? टाइम पिरियड चेंज होतो. तर मग त्याचा टाइम पिरियड पण कमी झाला असेल. ठीक आहे, तर आपल्याला काढायला सांगितलंय हाऊ मच विल क्लॉक गेन ऑर लूज इन 1 डे. तर एका दिवसामध्ये, पूर्ण दिवसामध्ये त्या घड्याळीचा टाइम पिरियड कितीनं वाढला असेल किंवा कितीनं कमी झाला असेल, किंवा घड्याळ कितीनं समोर गेली किंवा पाठीमागे पडली, हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, तर आपण कन्सिडर करू पहिली कंडिशन, समर कंडिशन कन्सिडर करू. समर कंडिशन मध्ये घड्याळ एका दिवसामध्ये किती ऑसिलेशन करते ते काढू. आणि नंतर विंटर कंडिशन मध्ये त्याच्या पेंडुलमचा टाइम पिरियड काढून आपण त्याचा एका दिवसामध्ये तो किती ऑसिलेशन करतोय हे कॅल्क्युलेट करू. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम थोडासा किचकट आहे. समजला प्रॉब्लेम मी काय म्हणतोय? तर लक्ष द्या, काय झालं माहिती आहे का, समरमध्ये लांबी एल आहे त्यावेळेस टाइम पिरियड 2 सेकंद आहे, त्यावेळेस ती करेक्ट टाइम दाखवते कारण की त्याचा ऑसिलेशनचा टाइम पिरियड 2 सेकंद आहे. पण विंटर सीझन मध्ये त्याची जी लांबी आहे ती काय झाली? कॉन्ट्रॅक्ट झाली आहे, थोडीशी कमी झाली आहे. वातावरणामुळे आखडली आहे लेंथ, आणि त्यामुळं कितीने आखडली? ते 1% आखडली, आणि त्यामुळे त्याचा टाइम पिरियड काय झाला असेल? तर बदलला असेल. टाइम पिरियड अगोदर 2 होता, आता 2 पेक्षा काय झाला असेल? नक्कीच कमी झाला असेल कारण की लेंथ कमी झालेली आहे.
तर तो कमी झालेला टाइम पिरियड आपल्याला काढायचा आहे. मग त्याच्या दिवसात किती ऑसोलेशन होत आहेत ते काढायचे आणि हे वजाबाकी करायची आपल्याला दोन समर आणि विंटर मधल्या ऑसोलेशनची. आणि जेवढे ऑसोलेशन वाढले त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला. तेवढ्या टाइम काय झाला असेल, वाढला असेल किंवा कमी झाला असेल. ठीक आहे. तर ठीक आहे. तर एका दिवसामध्ये इन समर इन 1 डे, एक पूर्ण दिवस. ठीक आहे. किती सेकंद असतात एका दिवसामध्ये? एका दिवसामध्ये सेकंद किती असतात प्लीज मला सांगा. एका दिवसामध्ये सेकंद किती असतात? एका दिवसामध्ये, पूर्ण दिवसामध्ये बरं का, सकाळ संध्याकाळ समजा 12 तास म्हणीन झालं मी, एका पूर्ण दिवसामध्ये किती असतात? चोवीस गुणिले एका पूर्ण दिवसामध्ये वेळ तास किती असतात? 24 गुणिले एका तासामध्ये मिनिट 60 गुणिले 60, 6 6 36, तर येईल 3600. 3600 गुणिले 24, हे किती येईल? आय थिंक 86,400 सेकंद. 86,400 सेकंद. बरोबर, 86,400 सेकंद. ओके. तर एका दिवसामध्ये, पूर्ण दिवसामध्ये किती, एका उन्हाळ्यामध्ये एका दिवसामध्ये किती सेकंद असतात, किंवा हिवाळ्यामध्ये पण एका दिवसामध्ये किती सेकंद असतात? 86,400 सेकंद. आपला पेंडुलम एक ऑसिलेशन करायला किती वेळ घ्यायला? 2 सेकंद. एक ऑसिलेशन करायला 2 सेकंद घेतोय. एका दिवसामध्ये किती सेकंद असतात? 86,400 सेकंद. तर मग किती ऑसिलेशन होत आहे त्याचे? ठीक आहे. तर नंबर ऑफ ऑसिलेशन वाटल्यास इथे लिहू, नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म बाय पेंडुलम, थोडं छोटं काढतोय कारण की मोठा प्रॉब्लेम, इन 1 डे. तर एक ऑसिलेशन करायला किती वेळ घेतोय तो? 2 सेकंद. तर 86,400 सेकंदामध्ये किती ऑसिलेशन? तर 86,400 ला डिवाइड करावं लागेल आपल्याला कितीला? 2. ओके. तर एका दिवसामध्ये सेकंद कॅन्सल होईल. तर एका दिवसामध्ये किती ऑसिलेशन वाढले? 2 चोक 8, 2 त्रिक 6, 2 दोन्ही 4, तर 43,200 एवढे सेकंद होत आहे, सॉरी ऑसिलेशन होत आहे. हा पेंडुलम किती ऑसिलेशन करायला एका दिवसामध्ये? पूर्ण 43,200 ऑसिलेशन करतोय. कधी? उन्हाळ्यामध्ये. पण विंटरमध्ये काय झाली? त्याची लांबी 1% कमी झाली. लांबी 1% कमी झाली तर टाइम पिरियड बदलला असेल. मग आता टाइम पिरियड काढावा लागेल आपल्याला. याचा टाइम पिरियड आपल्याला काढावा लागेल. अगोदर माहिती होता किती होता? 2 सेकंद. ठीक आहे. लेंथ डिक्रीज बाय 1%. ओके. इन समर म्हणू आपण, सॉरी एक विंटर म्हणू, LW. ठीक आहे. तर अगोदरची लेंथ आपण किती कन्सिडर केली होती? L उन्हाळ्यामध्ये. तिच्यामध्ये आता किती टक्क्यानं घट झाली? तर 1% घट झाली. उन्हाळ्याच्या मध्ये 1% घट. L कॉमन काढू आपण आणि 1 minus 1%. 1 minus 1%. किती येईल? 1 minus 1%. 1 divided by 100. L
100 minus 1 99 divided by 100 L आणि हे किती येईल LW विंटर मध्ये जी लेंथ असेल 0.99 L उन्हाळ्यामध्ये जी लेंथ होती तिच्या किती आहे 0.99 ठीक आहे तर विंटर मध्ये ही उन्हाळ्यामधली इन समर ओके समर मधली लेंथ किती कन्सिडर केली आपण L आता विंटर मधली लेंथ असेल 0.99 L तर आता काढू टाइम पिरियड ओके टाइम पिरियड इन विंटर बरोबर फॉर्म्युला 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ लेंथ of pendulum in winter 0.99 L divided by G ओके बरोबर करतोय का आपण बरोबर आहे हे समर मधला टाइम पिरियड आणि हे विंटर मधला दोघांचा रेशो घ्या TS divided by TW equals to 2 pi square root of L by G and 2 pi square root of 0.99 L by G. So 2 pi cancel. TS divided by TW equals to square root of L by G and square root of G by 0.99 L. काय झालं G cancel दोन्ही साइडचा स्क्वेअर करू L by इथं काय आलं L by 0.99 L will get cancel TS divided by TW दोन्ही साइडचा स्क्वेअर करून घेऊ आपण तर TS म्हणजे काय समर मधला टाइम पिरियड TS ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे 2 ओके तर 2 सेकंड समर मधला टाइम आपल्याला विंटर मधला टाइम पिरियड काढायचा आहे आणि तो स्क्वेअर रूट ऑफ 1 by 0.99 दोन्ही साइडचा स्क्वेअर करा तर 4 सेकंड divided by TW equals to 1 by 0.99 आणि 0.99 ने इकडे आला TW इकडे लिहा तर TW equals to 4 multiplied by 0.99 तर हे किती आहे 4 9 36 6 हातचा आले 3 4 9 36 आणि 4 9 36 6 4 3 4 9 36 आणि 3 39 पॉइंट किती नंतर आहे 2 नंतर तर 3.96 हा त्याचा टाइम पिरियड असेल ओके झालं का किती वेळ झाला एक मिनिट काहीतरी चुकलं का इथं 100 वजा 99 बरोबर आहे ठीक आहे एक काम करू इथपर्यंत राहू देऊ याच्यानंतर आपण उद्या घेऊ ठीक आहे एक लक्ष द्या पुस्तकामध्ये हा जो प्रॉब्लेम दिलेला आहे ना सॉल्व्ह करून तो चुकीचा दिलेला आहे बरं का